सांगतो तुम्हाला. त्याच्यात धाराधारा पडली जवळ जाऊन पा. हो धाराधारा दिसते. त्या गोट्याला आहे, त्या गोट्याला आहे. हो कशाचे असर आहे, कशाने पडले असेल. आता हे एक तर त्यांचं मार्किंग असेल किंवा मग असं म्हणू शकतो आपण पाऊस पडतो ना त्याने ते हा पावसाच्या ज्या धारा पडतात कंटिन्युअसली पडल्याने त्याचं झालं असेल. म्हणजे ह्याच पद्धतीचा काही तिकडे आहे ना. हो हो सर्वात चांगलं तुम्ही काय नाव घेतलं ते भागीमारी. हो हो तर तिथं तरी जास्त नाही आहे म्हणजे तिथं 100-100 आहे. मागी मोरी आहे ती. हो त्याला आता भागीमारीच म्हणतो. आपण इथं आलो होतो. हा वैशिष्ट्य सांगा सर. सांगून द्या किती वेळा आले ते. हे नागपूरचे आले ते पुरातत्व विभागाचे म्हणजे लय म्हणजे 10-12 वेळा आले. 2 वेळा सर्वे केला 15-15 दिवस राहून सनेनी. आणि आता येतो म्हणून आता मागे येऊन गेले म्हणजे जानेवारीच्या 3 तारखेला. तर 10 तारखेपासून येतो म्हणे, तर अजून काही आले नाही 10 तारखेपासून. आता त्याला त्या दिवशी फोन केला विचारलं तर म्हणे तिकडून नागपूर मुंबईवरून हे दिल्लीवरून पत्रच नाही आलं इथं याचं उत्खननासाठी. लागन तर ग्रामपंचायती पाहून ठेवली राहासाठी, ते एका जणाचं घरही राहून ठेवलं. म्हणजे 15-20 लोकांची आमची टीम आहे म्हणे, तर त्याची व्यवस्था झाली पाहिजे म्हणे. पण मग ते केली पण ते आलेच नाही. ते महत्त्वाची गोष्ट तर आता ह्या 3000 वर्षाचा इतिहास आहे म्हणते या कैरोड्याचा. म्हणजे 3000 वर्षापासून 3000 वर्षापासून हे म्हणजे हा इतिहास आहे. हो तर आता एक वेळा त्या इंग्रज अधिकाऱ्यानं उत्खनन केलं होतं 1871 मध्ये. आणि 1981-82 मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये केलं होतं. तर त्याला जे सापडलं ते पाहिले का तुम्ही? ते अवजारायचं हे अवजार आहे का तुमच्या? नाही आपल्याकडे नाही, तिथं पुण्याला आहे का? पुण्याच्या पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये आहे ठेवतो. त्या अवजाराने काय केलं होतं म्हटलं? नाही ते अवजार म्हणजे शिकारीचे त्यांचे स्वयंपाकाचे ते मिळाले होते भांडे त्याचे म्हणजे जे अंगात म्हणजे मुंड्या काही हे ते ऑर्नामेंट. तर ठीक आता सर्व तिथंच आहे पुण्याला ठेवून. घोड्याचे औषध भेटले होते. अच्छा घोड्याचे औषध. हो घोड्याचे औषध भेटले होते. म्हणजे त्याने ते घोडं मेलं म्हणजे त्याच्यासोबतच गाडून जे काय त्याचं साहित्य